दातात दात 32 दात, दातात दात 32 दात. माया सासूबाई जरा बी नेत लावत घर कामात आहात. माया सासूबाई जरा बी नेत लावत घर कामात आहात. अहो माय बाई, थांब आता, मी सांगतो चांगला उखाणा. काळ्या मातीत हिर खणली, काळ्या मातीत हिर खणली. सुनबाई, तुले काय आम्ही बशाली आणली? सुनबाई, तुले काय आम्ही बशाली आणली? अरे वा, मज्जा येऊन राहिली. सांगा सांगा, सर्वजण एक एक उखाणा सांगा आता. असे सांगा, मस्त कॉमेडी. काय शांता काकू, तुम्ही पण सांगा आता. तुमच्या सुनानी आल्या दोघीच्या, तुम्ही सांगून द्या आता. सुनीच्या पाठीमागे बरं कोणता बी उखाणा घेतला तुम्ही सांगणार नाही. सांगा सांगा. ऐक मनीषा, चांदीच्या तोरड्या खसखस घासल्या, चांदीच्या तोरड्या खसखस घासल्या. शांतारामच्या बहिणी थै थै नाचल्या, शांतारामच्या बहिणी थै थै नाचल्या. काय रे शांताबाई, ननदबाई येऊन जाईन, अतिच बॉम्बस्फोट होऊन जाईन. सांगा काकू. वाकडी तिकडे बाबूई, तिच्यावर बसला भूत. वाकडी तिकडे बाबूई, तिच्यावर बसला भूत. तुकारामरावाच्या बहिणी 6-6 महिने अंगच नेत धूत. तुकारामरावांच्या बहिणी 6-6 महिने अंगच नेत धूत. अरे वा, आज तर मज्जाच आहे शांताबाई. असं हळदी कुंकूचं आमच्या घरी कधीच नाही झालं शांताबाई. वा, किती मजा येऊन राहिली उखाण्याची. सांगा आता सर्वजणी. आमच्या लग्नाच्या अन्नात लय आले हंडे, आमच्या लग्नाच्या अन्नात लय आले हंडे. वासुदेवराव घासतात माझ्या घरी रोज भांडे, वासुदेवराव घासतात माझ्या घरी रोज भांडे. नवीन शिवला शर्ट, त्याला लावला सोन्याचं बटन. नवीन शिवला शर्ट, त्याला लावला सोन्याचं बटन. आमच्या जगन्नाथरावांना आवडते रोज बोकड्याचं मटण. आमच्या जगन्नाथरावांना आवडते रोज बोकड्याचं मटण. ताज्या ताज्या संत्र्याचा गोड गोड ज्यूस, ताज्या ताज्या संत्र्याचा गोड गोड ज्यूस. आमचे बुढे बा आहेत फार मोठे कंजूस, आमचे बुढे बा आहेत फार मोठे कंजूस. चला संगीता काकू, तुम्ही एकट्याच राहिल्या. हा हाय मनीषा, तू राहिली बरं काय, तुझी सासू पण राहिली. हो काकू, आम्ही दोघे सासू सुना पण सांगतो. सांगा तुम्ही. गव्हाचं पोत सुईनं उसवलं, गव्हाचं पोत सुईनं उसवलं. गोपालरावांनी मला पावडर लावून फसवलं, गोपालरावांनी मला पावडर लावून फसवलं. चला आता दोघी सासू सुना सांगा लवकर लवकर उखाणे. हो हो, सांगते मी पण. माझे सासूबाई पण सांगतात. कमळावर बसते लक्ष्मी, मोरावर बसते सरस्वती. कमळावर बसते लक्ष्मी, मोरावर बसते सरस्वती. संदीपराव माझे पती आणि मी त्यांची सौभाग्यवती. संदीपराव माझे पती आणि मी त्यांची सौभाग्यवती. लाल मणी तोडले काळे मणी जोडले, लाल मणी तोडले काळे मणी जोडले. गणपतरावांसाठी मी 7 जण सोडले, गणपतरावांसाठी मी 7 जण सोडले. अरे वा आई, तुम्ही तर खूपच छान उखाणे सांगता. मनीषा, आता सर्वजण कॉमेडी करून राहिले, मीच कायले मांगरू. मी म्हटलं मी एक झकोला मारून देतो. मनीषा, हे धरतो आता, मी नाश्ता आणतो ना. बापरे, मनीषानं नाश्ताही बनवला वाटते. पाय बरं, मनीषाच्या घरचं नंबर 1 हळदी कुंकू झालं. पाय शांताबाई, तू बी असं बनवजो. त्या हाताखाली तू सून बी आहे. सविता, तू जेवणाचं बनवजो मग. त्या हाताखाली पण सून आहे ना. काय कामाची सून असून शांताबाई काही तुला सांगायला पुरत नाही. किती वेळची वाट पाहिली माझ्या सासूची. माझ्या सासूचा अजून पत्ता नाही. जरा वेळ असते का हळदी कुंकू? मला तर वाटते माझी सासू अजून कोणाच्या घरी गेली वाटते. मनीषाच्या घरी काही वेळ लागते काय? सविता थांब थांब, सविता थांब. सविता काकू, आता आल्या तुम्ही मनीषाच्या घरून? हाव, आता आली ना. पाणी इतका वेळ लागला, काम नाही धंदा नाही. मला माहित नाही सविता, तू ही बहीण एवढी भेदभाव करते म्हणून. मनीषा, मी तिला साधी सुधी समजली. पाहिनं मला तिने काय दिलं, टप्पर छाप. काय म्हटलं काकू? काय झालं, काय झालं? ती बहीण एवढी जासूस आहे ना मनीषा. तिनं पाय त्या सासूले, सुषमाले, मा सुनीले पितळच्या प्लेटा दिल्या आणि मला पाय काय दिलं, टप्पर. नाही नाही, मनीषानं असं नव्हतं करायला लागत. सर्वेला सारखं द्यायला लागत होतं. त्यासाठी तर काकू मी आता स्वतः वाहन आणायला चालली. मग मला वाटते तिच्या सासून कमी आणलं असेल ना. कमी आणलं की मग कोणाला काय द्या, कोणाला काय द्या, मोठी पंचायत पडते काकू. पण मनीषा अशी भेदभाव नाही करत काही. नाही नाही, तिने भेदभाव केला. आता फक्त तिने माझ्या घरी येऊ दे हळदी कुंकाले, पाय तिला काय देतो मी. सविता काकू, थांबा थांबा थांबा. सविता काकू,
आता काय थांबवतो तू? त्या घरी हळदी कुंकू केलं तर तू वानच नाही दिलं, आणि त्या बहिणीनं हळदी कुंकू केलं तर मला काय टप्पर दिलं. आता तुम्हाला फक्त दोघी बहिणीले माझ्या घरी पाहा तुम्ही काय देतो मी. सविता काकू, आम्हाला देऊ नका ना तुम्ही, पण बोलून दाखवू नका ना. माझ्या घरचं वाण आणायचं राहिलं ना, आता चालली मी आणण्यासाठी. पाय अशा सविता काकू सारख्या बाया असतात ना, तोंडावर बोलतात. तर राजाजीले म्हटलं तर मी वाण घेऊन या पहिले. माझ्या सासूला वाटलं की मी आणलंच काय, मी पाहिलं नवऱ्याच्या भरोशावर. पाय आता दुकानात आली तर खरी, पण काय घ्याव काय नाही हे मला समजून नाही राहिलं. माझ्या सासरा कोण इकडे येऊन राहिला? कुठे गेलती पाय सासरी? थांब थांब, आता माझ्या सासऱ्याची गंमतच पाहतो मी चोरून. मस्त काही सामान घेतो आणि शकुनाबाईला नेऊन देतो. शकुनाबाई हळदी कुंकू करतो म्हणे ना. पोराले सांगे माझ्यासमोर. पोरगा म्हणे हाव हाव करत जाय. पण भावानं ऐकल्यावर भावाच्या घेऊन रावलं जाते काय? अरे सुनबाई, तू सामान घ्यासाठी आली का सविता? कोण? तू सासूनी आली का सोबत ते? बाबा तुम्ही कसे काय आले? सविता, तू मै सुनबाई होस, मी तुला खोटं सांगत नाही कधीच. सांगतो काय तूच सांग. सविता, तुझी सासू पाय किती चुका करते. त्या सासूच्या लक्षात आण तू चूक. आता शकुनाबाई ननद बाई होय, ते कशी बी वागू, पण ननद होय की नाही? सांग सविता, बरोबर आहे की नाही? हा बाबा, आईची ननद बाई होय ना, तुमची बहीण होय. सविता, मग तुझ्या सासून ननदच्या पाय धुवायला चालत नव्हतं लागत काय? तू सांग सविता, पाय धुवायला नव्हतं जा लागत काय? बाबा, तुम्हाला माहित नाही का तुमची बहीण कशी वागते आईसोबत? ते जाऊ दे सविता, वागणुकीचं काही सांगू नको तू. पण तू सांग, जे कर्तव्य आहे ते करायला पाहिजे नाही का भावजाईनं? भावजाईचा मान लहान असते, ननदचा मान मोठा असते, हे मानतं का नाही तू? आता तू चलली की नाही रिंकूची पाय धुवायसाठी? तुम्ही सासू सुनीनं मला सांगितलं बी नाही सविता, पण मला सगळं माहित आहे. बाबा, फक्त आम्ही गोष्टच केली अशी, तुम्हाला माहिती झालं का सगळंच? सविता, तू एक काम कर माझ्यासाठी, मी तुला सामान घेऊन देतो, तू शकुनाबाईच्या घरी जाजो. माझ्या सासूनं मला पाठवलं म्हणा. अरे बापरे, नाही नाही बाबा, मी नाही जात, आई कल्ला करतील मला. सविता, त्या सासूची इज्जत तू झाकत नाहीस काय? सांग मला तू, तुला खराब नाही वाटणार काय त्या सासूला कोणी नावं ठेवीन तर? आज शकुनाबाई 4 बायले सांगेन. 4 बाय काय म्हणतील? अरे सासूले नाही समजलं, पण सुनीले नाही समजलं काय, अशा म्हणतील. बाबा, पण आईच्या चोरून मी शकून आताच्या घरी कशी जाऊ? कशी जाऊ म्हणजे? पाय ना चलत चलत. चल सविता, 2 लेकराचे माया असतो, घाबरू नको. आणि तिकून ते आईच्या बी घरी जाय, ते आईले बी हळदी कुंकू देऊन दे. चल सविता, विचार करू नको तू. चल, तुला जे वाटेन ते घेऊन देतो मी तुले. बाबा, पैसे पैसे आहेत मापाशी पोरी, तू पैशाची काळजी करू नको. तू चल फक्त, आणि सामान घे, आणि शकुनाबाईच्या घरी जाय तो पाय धुवायसाठी. ठीक आहे बाबा, पण आईला जर माहित झालं तर तुम्ही सांगा मी पाठवलं म्हणून. तुला सांगतो ना, माहित पडत नाही त्या सासूले, फक्त तू सांगू नको. आणि चल चल सविता, लवकर, उशीर होते मग. हा हा, आली आली. अरे बापरे, बाबानं मला किती विचारात पाळून दिलं. इकून ओळ, इकून वीर. सांगा काय करू मी? आईले जर माहित झालं तर आई मलाच कल्ला करतील, आणि सासरा म्हणीन की माय तू ऐकत नाही. चला, पाय धुणं काही वाईट नाही कोणाचे. आई घरी यायच्या पहिले मी घरी जातो सामान घेऊन. आईला सांगेन बहाना मी माझ्या आईच्या घरी चालली, असं सांगून शकून आताच्या घरी चालली जाईन पाय धुवायले. असं जर सांगितलं तर आईला माहित पडणार नाही. जर इकून चेकून गेली ना, वेळ होऊन जाईल. आई म्हणेन कुठे गेली कुठे गेली. नाही नाही, आता सामान घेतो आणि पहिले घरी जातो. सविता, आता वाण घ्यायला चालली वाटते. त्या दिवसाचं वाण झालं सविता त्या इकडे. हा हा काकू, शांताबाई इकडे ये ना. पाहिजे तिसून दुकानात चालली ना वाण घ्यासाठी. काय सांगितलं त्या गाण्यासाठी? माहिती सविता? अरे देवा, हा आली आली बाबा आली. शांताबाई, तुला पण तू इथून चालली गेली धावत धावत कहून? काय माहित बिचारी संगीता, मला बी माहित नाही. चल ना, आपण जो दुकानात, चल बरं.